आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथींना मी विनंती करतो की त्यांनी विचारपीठावर स्थानापन्न व्हावे. आज राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम इथे आयोजित केला गेलेला आहे. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षक म्हणून लाभलेल्या कर्तव्य दक्ष निसर्गप्रेमी माननीय संजिता महापात्र मॅडम, ज्या सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद या ठिकाणी कार्यरत आहेत. मॅडम 2019च्या UPSC मध्ये IAS ऑफिसर म्हणून नियुक्त झालेल्या आहेत. त्यांना नुकताच स्कॉच पुरस्कार प्राप्त झालेला आहे. अशा संजिता महापात्र मॅडम यांचे स्वागत करण्यासाठी अकॅडमीचे संचालक निर्मळ सर यांना मी विनंती करतो. सरांनी छोटेसे रोपटे देऊन मॅडमचे स्वागत करावे आणि एक विचारधन भेट द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेल्या माननीय शिल्पा पाटील मॅडम, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी कृषी विभाग जिल्हा परिषद अमरावती, यांचे स्वागत करण्यासाठी मी भडके सरांना आमंत्रित करतो. आजच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख संवादकर्त्या म्हणून लाभलेल्या ज्यांच्या प्रश्न विचाराने आपल्याला संजिता महापात्र मॅडमचा जीवन प्रवास समजून घ्यावयाचा आहे, अशा माननीय डॉक्टर स्मिता देशमुख मॅडम, प्राचार्य मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय, तशाच नॅक सदस्य, UGC समिती सदस्या, PM उषा योजनेमध्ये कार्यरत, भारतीय भाषा समितीमध्ये 34 वर्षापासून कार्यरत असणाऱ्या अगदी सर्वगुण संपन्न मॅडम स्मिता देशमुख मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी निर्मळ सरांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमामध्ये जास्त वेळ वाया न जाऊ देता मी आपल्या अकॅडमीचे संचालक माननीय पंकज निर्मळ सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची प्रास्ताविका सादर करावी. हॅलो. सर्वप्रथम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आपले श्रद्धास्थान आणि आपले प्रेरणास्थान कृषी महर्षी शिक्षण रत्न डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख, तसेच भाऊसाहेबांचे सुपुत्र स्वर्गीय अनंत पंजाबराव देशमुख, मातोश्री विमलाबाई देशमुख, या सर्वांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. पुरोगामी विचाराची प्रेरणास्थान व ज्यांच्या जयंतीनिमित्ताने आजचा संवाद हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे, त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना देखील मी विनम्र अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण माननीय संजिता महापात्र मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती, यांचे शिवपरिवाराच्या वतीने मी स्वागत करतो. प्रमुख उपस्थिती दर्शविल्याबद्दल सामाजिक बांधिलकीची जाणीव असणाऱ्या संवेदनशील मनाच्या माननीय शिल्पा पाटील मॅडम यांचे देखील मी स्वागत करतो. तसेच आमच्या ज्येष्ठ सहकारी, आमचे हितचिंतक व मार्गदर्शक, आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख संवादकर्ता माननीय स्मिता देशमुख मॅडम यांचे देखील मी इथे स्वागत करतो. राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्ताने आयोजित संवाद व मुलाखत चे लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून जोडले गेलेले संस्थेअंतर्गत सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य, कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी
यांचे देखील मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. भाऊसाहेबांच्या विचारांवर आधारित आपल्या संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य घरातील होतकरू गरजू विद्यार्थी शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक जाणीवेच्या व सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून मूल्य जपणारा उत्तम नागरिक व अधिकारी घडविण्याच्या विचाराने संस्थेचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी देशमुख साहेब यांच्या पुढाकाराने व माननीय सर्व पदाधिकारी श्री शिवाजी शिक्षण संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने ही आपली अकादमी विविध स्पर्धा परीक्षेचे कोर्सेस राबवत आहे. या माध्यमातून नैतिकता जोपासणारा नागरिक व अधिकारी घडवण्यासाठी UPSC, MPSC तसेच इतर सरळ सेवा परीक्षेच्या माध्यमातून राज्य व केंद्र शासनासाठी उत्तम अधिकारी घडवण्याच्या अनुषंगाने व त्याचसोबत परीक्षांचे क्लासेस फक्त हा उद्देश न ठेवता एक सुजाण नागरिक घडवण्याच्या अनुषंगाने आपण सगळे इथे जबाबदारीने काम करतो आहोत. संस्थेचे काम बघून TRTI व बार्टी पुणे, ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट यासारख्या शासकीय विभागांनी देखील अमरावतीमधून अनंत पंजाबराव देशमुख अकादमी श्री शिवाजी शिक्षण संस्था यांना नामनिर्देशित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रवृत्त केले. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होण्याच्या अनुषंगाने आपल्या अकादमीची निवड केलेली असतानाच आजच्या घडीला आपल्याकडे साधारण 600 विद्यार्थी हे या मार्गदर्शन वर्गाचा अभ्यासिकेचा लाभ घेतात. विविध स्पर्धा परीक्षांची तयारी, मार्गदर्शन वर्ग, अभ्यासिका तसेच केवळ मार्गदर्शनच नव्हे तर समुपदेशनाच्या माध्यमातून पर्सनल विद्यार्थी आल्यानंतर त्यांना प्रॉपर दिशा मिळावी या अनुषंगाने आपण काउन्सिलिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिशा देण्याचा प्रयत्न करतो. कारण प्रत्येकाची परिस्थिती ही वेगवेगळी असते. मला MPSC करायचंय, मला UPSC करायचंय, मात्र त्याची पार्श्वभूमी काहीही माहिती नसताना कुठल्या निकषांवर आपण ती तयारी करावी, त्यासाठी कुठला उद्देश असावा, व्हाय हा कसा क्लिअर असावा आणि त्या जोडीने आपण अभ्यास कसा करावा, यासाठी त्याला कुठल्या कोर्सेस करण्यासाठी आपण प्रवृत्त व्हायला पाहिजे किंवा प्रेरणा मिळायला पाहिजे, यासाठी आपली मदत त्यांना होते. त्याचाच एक भाग म्हणून आज या कार्यक्रमाचे आपण आयोजन केले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी या उद्देशाने याचाच दुसरा भाग म्हणून येणाऱ्या रविवारी देखील आपण MPSC आणि UPSCच्या पूर्ण कोर्स आणि त्याच्या डिटेलमध्ये जाऊन एक कार्यशाळा आयोजित केलेली आहे येत्या रविवारी सकाळी 11 वाजता. आता आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण, ज्यांना नुकताच मानाचा स्कॉच अवॉर्ड जाहीर झाला अशा कर्तव्यदक्ष व कृतिशील अधिकारी तसेच अवयव दानाचा संकल्प करून ज्यांनी पुरोगामी विचारांची कास धरली, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका मुख्याध्यापकाने अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत स्वतःचा परिवाराला हाताशी धरून फावल्या वेळेमध्ये त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेचा कायापालट केला. त्याला देखील आपली शाबासकीची थाप आपल्या कर्तव्यदक्ष अधिकारी माननीय संजिता पाटील मॅडम, संजिता महापात्रा मॅडम यांनी त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप. अशा संवेदनशील व्यक्तिमत्वाचं आज आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे. त्याकरिता जास्त वेळ न घेता मी पुढील भाग हा सूत्रसंचालक प्राध्यापक गजानन पाटील यांना सुपूर्द. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमामध्ये संवादासाठी आपल्याला लाभलेल्या प्रमुख आकर्षक माननीय
संजिता मॅडम IAS ऑफिसर, त्यांनी 2019ला UPSC मधून 10वा रँक घेत IAS पद मिळविले. त्यांचा जो हा प्रवास आहे, जीवन प्रवास, पद मिळविण्यापासून तर ग्राउंड लेवलवर काम करण्यापर्यंत त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे ते खरोखर आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. आता त्यांनी काय काम केलं हे आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी, ज्यांना बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं टार्गेटच असते आयुष्यामध्ये की आपण IAS, IPS, IRS, IFS असं आपण बनलं पाहिजे, आणि संजिता मॅडम सारख्या रोल मॉडेल म्हणून त्यांना ते पुढे करतात आणि आपलाही मार्ग निश्चित करतात. अशा सर्व विद्यार्थ्यांना संजिता मॅडम यांचा प्रवास माहीत व्हावा यासाठी संवादकर्त्या स्मिता मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी या संवादाला सुरुवात करावी. गुड मॉर्निंग. नमस्ते मॅम. आणि मनापासून तुमचं अंबानगरीमध्ये असलेल्या ह्या अनंत अकॅडमीमध्ये मनापासून स्वागत करते. सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. अगदी तुमच्या इंट्रोडक्शनच्या वेळेस अतिशय सुंदर असं एक सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं जे हसू उमलणारं आहे ना, की जो स्कॉच अवॉर्ड हा तुम्हाला मिळाला आहे असं सांगण्यात आलं. आणि मिशन मेळघाट 28 ज्यामध्ये केंद्र सरकारने दखल घेतली आणि सप्टेंबरमध्ये दिल्लीला तुमचा तो प्रोग्राम आहे. तर आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं बोलत असताना मला 2 गोष्टी सांगायच्या आहेत. मी तुमचं रिप्रेझेंटेशन मॅडमसमोर करणार. तुमच्या मनातलं नेमकं काय माझ्यावर प्रतिबिंबित होतं आहे आणि मॅडमकडून काय अपेक्षा आहे हे अशा पद्धतीचं आपण थोडक्यात एक माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करतो. एक नाम में क्या रखा है असं आपण नेहमी म्हणतो, नावात काय आहे. तर संचिता ह्या नावामध्ये नेमकं काय आहे, आपण इथून सुरुवात करूया. असं काही स्पेसिफिकली आईच्या डोक्यात नव्हतं. आय वॉज द 4th चाइल्ड. माझ्या पूर्वी देर वर 2 बॉईज आणि त्यांचा जन्म होतानाच मृत्यू झाला होता. तर माझी आईचे नाव सरिता होतं. त्यामधून तेव्हा हनुमानजींच्या TV वरती महाभारत आणि रामायण चालू असते. तर तेव्हा आईचं म्हणणं होतं की संजीवनीचं पूर्ण ते हे होतं ना माउंटेन, तो ही हॅड कॅरीड, आणि त्यामधून राईम होत होता संजिता. सो आईने नाव ठेवला संजिता. नंतर जेव्हा UPSCच्या एक्झाम इंटरव्ह्यूमध्ये मोस्टली दिस क्वेश्चन इज तुमच्या नावाचा अर्थ काय आहे, तेव्हा अर्थ शोधायला बसले मी. आणि इट वॉज वंडरफुल की माझी आईने काहीच विचार न करता चांगलं नाव ठेवलं. आणि संजिताचा अर्थ आहे की ज्यांनी जग जिंकलेलं आहे. चला टाळ्या वाजवत. मला असं वाटतं याच्यामध्ये जग जीतने वाली, मन जितने वाली और प्रशासकीय सेवामध्ये राहून ज्याला असं म्हणतो की आपल्या अमरावती शहराचा चेहरा मोहरा बदलणारी एक व्यक्ती. मी जेंडर बायस बोलणार नाही, पण महिला म्हणून जस्ट आय रिअली फील प्राऊड दॅट ही जी विदर्भाची भूमी राजमाता जिजाऊ माँसाहेबांची आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुखांची आहे. आणि आजचा दिवस बघा किती सुंदर आणि भाग्याचा आपला तुमच्या आमच्या सर्वांसाठी आहे की राजर्षी शाहू महाराज, ज्याच्या सामाजिक न्याय दिन म्हणून आपण साजरा करतो, सुधारकांचा दीपस्तंभ ज्यांना आपण असं म्हणतो. आता ह्या सुधारणेचा प्रवास आता तुमच्या वतीनं आपण असं म्हणतो की आपण कुठं भेटलो, मॅडम कुठं दिसल्या. आता योगा डेला मॅडम दिसल्यात, मला माहिती आहे खूप लोकांनी सेल्फी काढल्यात मॅडमसोबत. परत काल भूषण गवई साहेबांच्या पण कार्यक्रमामध्ये दिसल्यात, खूप लोक भेटलीत. मॅडम आपण कशा आहात. कौतुकाचा वर्षाव त्यांच्यावर होत असताना मला मुलांच्या वतीनं म्हणावं असं वाटतं की सेल्फी काढायला फार सोपं असतं, मगर वक्त इमेज बनाने में है ना. इमेज जर बनवायची असेल तर तो जो प्रवास आहे आपला, इतकं सगळं संचित घेऊन जीतनेवाली एक बाळकडूच ज्या आईच्या पोटातून, उदरातून आणि संस्कारातून ज्या मुलीला मिळालेला आहे. तर तुम्हाला मुलींना असं वाटतं, मला असं वाटतं मुलींची संख्या पण मला जास्त दिसते आहे. आणि खूप असं कौतुक वाटतं की मॅडमबद्दल आता मॅडम काय विचारणार आहेत, काय त्यांच्याकडून ऐकायचं. तर मला IAS व्हायचं आहे. लक्षात घ्या, आता थोडंसं बोलत असताना मॅडमनी असं सांगितलं की आई वडिलांचं शिक्षण घरात नसताना, माझ्या मुलीच्या मैत्रिणी बसलेल्या आहेत, खूप ठिकाणी आपल्याला असं वाटतं बघा की
माझे आई वडील गरीब आहेत, आम्ही खूप खेड्यात राहतो, आई वडील शिकलेले नाही आहेत, आमची आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे आणि मग आम्ही कसं पुढे जावं, आमच्या घरी काहीच नाही. अशा परिस्थितीमध्ये मॅडम एक आदर्श उदाहरण म्हणून आपला प्रवास थोडक्यामध्ये एक बॅकग्राऊंड नसतानाही मुलगी कसं अचीव करू शकते आणि आपल्या स्वतःचं जे स्वप्न साकार करण्यासाठी ती संघर्षमय वाटचाल आपण आमच्या मुलींच्या एका हौसला अफजाई म्हणा किंवा त्यांना एक प्रेरणा म्हणून आपण कशी सांगा. सर्वप्रथम मी जसं म्हणाले की मी माझे आईचं चौथं अपत्य होते. सो तेव्हा माझ्या बाबाचं म्हणणं होतं की आता आम्हाला मुलं नाही पाहिजे, पण आईचं जिद होता की एक मुलगा तर पाहिजे, एकच मुलगी आहे, माझे 2 मुलांचे डेथ झाले, तर आता आपल्याला एक मुलगा पाहिजे. सो आईनं जिद करून मला ठेवलं होतं आणि त्यानंतर जेव्हा हॉस्पिटलला माझा जन्म झाला आणि आईच्या लक्षात आलं की तर मुलगी झाली, तर आई खूप नाराज झाली होती आणि ते म्हणाले की ह्याला घरी घेऊन जाणार नाही मी, ह्याला इथेच फेकून द्या. आजपर्यंत आई दीदी प्रत्येक वेळी म्हणते की इट वॉज अ फन स्टेटमेंट, पण आता तरी 30 वर्ष झालं आणि आई बाबांच्या मेहनतमुळेच मी IAS बनले असं त्यांचं मतलब. बट दॅट पॉईंट ऑफ टाइम त्यांचं डोक्यात होतं की हे नाही पाहिजे. आणि माझी मोठी बहीण तेव्हा 4 वर्षाची होती, ती आली मला बघायला आणि म्हणाली माझ्यासाठी डॉल आली घरी, मी ह्याला घरी घेऊन जाते. आणि तसंच मी घरी आले. माझी आई म्हणते की बाबाचं असं होतं की बाबाला मुलं पाहिजेच नव्हतं, तर बाबा आईला डॉक्टर ट्रीटमेंटसाठी किंवा वॅक्सिनेशनसाठी कशासाठी घेऊन जातच नव्हते. तर आईचं जिद होता, पण त्यांची इतकं इच्छा होतं की मुलं व्हायला पाहिजे, मुलगा व्हायला पाहिजे, बट इट डिड नॉट हॅपन. तर ते माझ्या डोक्यात लहान वेळापासून होता की आईला मुलगा पाहिजे होता आणि नॉट मी. कधी आमच्या घरी हे डिस्टिंक्शन कधी नाही झालं की मुलगा आहे की मुलगी आहे, पण माझ्या डोक्यात प्रत्येक वेळी असते आईच्या ताना कधी कधी असते, मुलगा असलं असते तर मला ठेवलं असतं, मला घरी ठेवलं असतं, माझं नाव पुढे गेलं असतं, तर भरपूर गोष्टी होतात. सो जेव्हा आपण माझ्या गावावर राऊरकेला खूप छोटासा टाउन आहे आणि तिथे कोणी मुलगी जरी चांगला अभ्यास करते तर शाळेला विचारत आहेत ना मुलगी मोठी होऊन काय म्हणत. तर मला कोणी विचारत असतील तर आय स्टील रिमेंबर क्लास 1ला होते मी. आय रोट माय फर्स्ट एसे एम इन लाईफ. तर एम इन लाईफमध्ये आय रोट आय वॉन्ट टू बिकम अ कलेक्टर. तेव्हा मला माहिती नव्हतं की कलेक्टर काय असते. फक्त आपण बघितलं असतात ना गाडीमधून निघतात, लाल बत्ती असते, भरपूर लोक त्यांना रिस्पेक्ट करत असतात. सो इन अ स्मॉल प्लेस लाईक दिस यू ऑलवेज फील की ह्या माणसाला इतका रिस्पेक्ट कशासाठी, तर आपल्याला हे व्हायचं. सो दॅट इज हाऊ आय डिसाइडेड दॅट आय वॉन्ट टू बिकम अ कलेक्टर. मला क्लास 10th पर्यंत आय थिंक सो माहिती नव्हतं की UPSC एक्झाम देऊन IAS होऊन त्यानंतर कलेक्टर आपण होतो. सो दॅट इज अ लॉंग जर्नी विच हॅपन. त्यानंतर जे प्रवास आहेत, जसं मॅडमनी म्हणाले की माझ्या आईचं शिक्षण 5वी पर्यंत आहे आणि माझ्या बाबांनी ITI केला होता शीट मेटलमध्ये. तर बाबांचं कधी पण स्थायी नोकरी नव्हतं. आज नोकरी आहे तर 2-3 महिन्यानंतर नसणार. सो देर वर ऑलवेज गॅप्स. घरी आर्थिक परिस्थिती प्रत्येक वेळी खराबच असायची. सो मी आणि माझी दोन्ही बहीण आम्ही दोघी इंग्लिश मीडियम शाळेला अभ्यास करत होतो, बिकॉज ते आमच्या घराच्या जस्ट शेजारी होतं. नवीनच शाळा होता, सो वी बोथ वे रीडिंग देअर. मी क्लास 5ला असताना बाबांनी आईला म्हणाले की दोन्ही मुलगीला प्रायव्हेट इंग्लिश मीडियम शाळेला अभ्यास करण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही होते. मोठी मुलगी आता 9वीला आहे, तर ह्या छोटीला आपण काढूया आणि गव्हर्नमेंट वर्नाकुलरची फ्री स्कूल असतात, जिल्हा परिषदेची जशी शाळा असते तसंच त्यामध्ये आपण देऊया त्याला. आईनी जिद पकडला. माझी आईचं शिक्षण किती 5वी, त्याला काय माहिती की शिक्षणाचं इम्पॉर्टन्स किती काय आणि काय होणार, पण माझी आईचं जिद होतं की मोठी मुलगीला इतका मेहनत करून इतका वर्ष अभ्यास करवलेच ना आपण, आता छोटीला जरी इच्छा असेल ते मोठी होऊन विचारणार नाही का आई माझं काय चूक होता की मला इंग्लिश मिडियमला नाही अभ्यास करवलं. आई म्हणाली जितकं कष्ट असू द्या, आपण करूया त्याचं शिक्षण तिथे. तर माझ्या स्कूलचे प्रिन्सिपल जे होते ना त्यांना माहिती पडाले की माझे आई बाबा मला काढत आहे शाळेमध्ये. तर त्यांनी मला त्यांच्या रूमला बोलून घेतलं आणि म्हणाला तुला जायचे का, तुला अभ्यास करायचे इथे. मी म्हणाले हो मला करायचे. मी नर्सरीपासून फर्स्टच होते. सो आय वॉज ऑलवेज अ गुड स्टुडंट. आय वॉज व्हेरी बॅड ॲट स्पोर्ट्स, पण समथिंग आय वॉज गुड ॲट बिकॉज मला आय एन्जॉयड स्टडी. तर माझी प्रिन्सिपल म्हणाले की मी तुला दत्तक घेते. सो शी अडॉप्टेड मी. आणि त्यानंतर माझं 10th पर्यंत सर्व खर्च माझी प्रिन्सिपलने दिली. माझ्या शाळाचं शूज असो,
पर्स असो, बॅग असो, तर माझे स्कूलचे टीचर्स आणि माझे प्रिन्सिपल हे दोघांनी मोस्ट इम्पॉर्टंटली क्लास 5 नंतर आजपर्यंत माझ्या आईबाबांनी माझ्या शिक्षणासाठी एक रुपया नाही खर्च केली. बिकॉज माझे शाळेचे शिक्षक त्यानंतर 11-12ला पण माझी शिक्षकांनी NRI त्यांच्याकडून माझ्यासाठी डोनेशन्स आणलं की मला 2 वर्ष 11-12 अभ्यास करायचे होता. इंजिनिअरिंगला पण मला एक NGOनी स्पॉन्सर केला होता बिकॉज माझे मार्क्स. सो दिस स्ट्रेच जे आपण म्हणतो, जसं ते म्हणाले की इफ यू हॅव, तुमच्याकडे जरी जिद्द असेल, तुम्हाला अभ्यास करायचे आहे, तर नक्की तुम्ही पुढे जाऊ शकता. येस, दॅट इज द थिंग. मला असं वाटतं सगळ्यांना उत्तरं मिळाली आहेत तुमची, की आपली परिस्थिती कधीही माणसाला अडसर ठरू शकत नाही. आपण कोणत्या बॅकग्राऊंडमध्ये आहोत, ग्रामीण आहोत, आईवडील अडाणी निरक्षर आहेत, काहीही फरक पडत नाही. बघा, डोळ्यात पाणी पण आलं एका मुलीच्या, कारण कुठेतरी यू आर गोइंग टू एक रिझेंबल करतोय, आपण एकमेकाशी मॅचअप करतोय असं वाटतं. वेवलेंथ मॅच होते ना अशी. लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला प्रश्नांची उत्तर काय मिळाली, की कसलीही परिस्थितीवर मात करून आपल्याला जर शक्य झालं, इतकं स्ट्रगल, इतकं हार्डशिप, इतकं नकोशी असणारी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बघा, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता म्हणतात. पण तरी पेट्रार्कल सोसायटीचे रिफ्लेक्शन्स मॅडमच्या आयुष्यामध्ये आलंय. नको आहे मला, पण तरी सुद्धा आईची जिद्द असेल किंवा स्वतःचं एक व्यक्तिमत्व, तूच तुझी वाट, तूच तुझा दीपक, असं जे म्हणणारं व्यक्तिमत्व आहे, जेव्हा आपण ठरवतोय, खरं म्हणजे माणूस जन्माने नाही कर्माने मोठा होतो. एवढं तर लक्षात आलं आज. म्हणजे माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणी जे कुठं ऐकत असतील, दिस इज जस्ट इन्स्पिरेशनल आहे. आत्ताच आपण मोटिवेशनल वेगवेगळे स्पीचेस वागतो, पण जिवंत व्यक्तिमत्व की जे आम्हाला नको आहे तरी सुद्धा कशा पद्धतीनं स्ट्रगल करून स्वतःच्या आयुष्यावर मात करून स्वतःची स्वप्न जी आहे. लहान मुलगी जेव्हा आपला निबंध लिहिताना लिहिते की मला कलेक्टर व्हायचं आहे, तर यांच्या मॅडमच्या ह्या आता वक्तव्यामधून आपल्या एक लक्षात येत आहे की आपण स्वप्न कशी पाहावीत आणि स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपल्यामध्ये कसल्या पद्धतीची जिद्द असावी. ठीक आहे. आता हे प्रश्न जेव्हा आपल्या मनामध्ये येत आहेत, ह्या प्रश्नांच्या उकल करून आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊया. ज्या वेळेस आपण हे सगळं काही संघर्ष करतोय, स्ट्रगल करतोय, पास होतोय, पहिल्यापासून नंबर 1 अव्वल असणारी जेव्हा विद्यार्थी, कदाचित एखाद्या वेळेस आयुष्यामध्ये असा क्षण येतो मॅडम की आपल्याला असं वाटतं, अरे यार व्हॉट हॅपन, जसं आय एम वर्किंग सो हार्ड, असं कसं बोललं, किंवा काहीतरी निराशा येते, कुठंतरी एखादी अपयशाची चुणूक अशी जाणवते, किंवा कुठंतरी फ्रस्ट्रेशन आल्यासारखं वाटतं. तर हे जे आहे ह्या मानसिक अवस्था आहे, कारण हे दीर्घ असा अनुभव आहे, हा प्रवास आहे. UPSC MPSCचा सगळे तुम्ही स्टुडंट्स आहात, तुम्हाला माहिती आहे की एका दिवसातलं हे स्वप्न नाही आहे, हा दीर्घ प्रवास आहे. तेव्हापासून त्यांनी पहिल्या वर्गापासून जेव्हा स्वप्न पाहिलंय आणि त्या दिशेने जात असताना या पूर्ण वाटचालीमध्ये, ह्या जडणघडणीमध्ये आपण नेमकं एखाद्या क्षणाला असं वाटलं की अरे यार खतम हो गया, नाही तो फिर आता मी कसं करू, वाटू शकतं ह्युमन बिईंग म्हणून त्या क्षणाला. जसं मॅडमनी आता सांगितलं की मला पूर्ण तुम्हाला माझ्या 22 वर्षापर्यंतचं जे जर्नी होतं त्याला सांगायला 2 मिनिटं लागली. इट टुक मी जस्ट 2 minutes टू एक्सप्लेन ऑल द हार्डशिप्स विच वी फेस फॉर 22 years. सो जीवनाच्या प्रत्येक क्षण असं येणार जेव्हा मेनी फेजेस असतात, तेव्हा मला वाटत होतं की आत्ता पुढे जाऊ शकणार नाही, आत्ता अभ्यास होणार नाही, आत्ता मला मे बी इथे थांबावं लागेल. पण मला वाटते की माझं जे रिझॉल्व होतं ना टू बिकम अ कलेक्टर, 10वी नंतर मला हळूहळू कळालं की व्हॉट इज अन IAS ऑफिसर, आणि त्या पोस्टमध्ये राहून आम्ही किती काय कामं करू शकणार, हाऊ मच इम्पॅक्ट मी लोकांच्या जीवनमध्ये आणू शकते, सकारात्मक इम्पॅक्ट, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट. सो त्या म्हणून मला वाटलं की, आणि ते रिझॉल्व माझं कसं स्ट्रॉंग झालं की प्रत्येक वेळी फ्रॉम द सोसायटी, कुठला NGO असो, कुठला गुणवंत माणसं असो, ज्यांना वाटतं नाही मुलगी चांगली अभ्यास करत आहे त्याला आपण मदत करू, तर समाजामधून मला प्रत्येक वेळी ते एक सपोर्ट मिळाला. तर माझी इच्छा जी होती ना की समाजाला हेल्प करायची, ते अजून वाढत चालली. बिकॉज मला माहिती होतं जरी आई बाबांच्या उपर अवलंबून असतात तरी आय वुड नॉट हॅव बीन एबल टू मूव्ह फॉरवर्ड. बिकॉज इंजिनिअरिंग करायचं जेव्हा ठरलं, बिकॉज UPSC करायच्या पूर्वी यू नीड टू हॅव अ डिग्री, कुठला पण डिग्री असो, बॅचलर इन आर्ट्स करू शकतो. माझी इच्छा होती आर्ट्स करायला, आई बाबा म्हणाले आर्ट्स केल्यानंतर
नोकरी मिळणार नाही मिळणार काय करणार, तेव्हा आपलं चलन होतं की सर्वांनी इतर डॉक्टर व्हायचं नसेल तर इंजिनियर व्हायचं. बाबा म्हणाले इंजिनियर होऊन जा, तर त्याची UPSC होईल ना होईल, एक नोकरी तरी मिळेल, 25,000 दरमहा तरी येईल आणि तुझं जीवन जापन तरी चालू असेल. So you become an engineer. So I was never an engineer by heart, but when I joined it, I enjoyed it. So इंजिनिअरिंग साठी एक्झाम दिले आणि आय डिड नॉट क्रॅक IIT NIT, पण माझ्या डोक्यात होतं की माझा एम UPSC आहे, तर आय विल सेटल डाऊन फॉर सेट. सेट इज जसं आंध्राचं सेट असते तसं सेट एक्झाम ओडिसाचं असते, आणि त्यामध्ये ओडिसाचं बेस्ट कॉलेज होतं फ्रीमध्ये. तर फ्री इन द सेन्स खूप नॉमिनल फीज होतं त्यामध्ये. ते नॉमिनल फीज मला बँकच्या एज्युकेशन लोनमधून मिळाली. पण तेव्हा नंतर अडचण आली की आता दर दिवसच्या ऑटोमध्ये जायचे यायचे कॉलेजमध्ये, नाश्ता आहे, बुक्स आहेत, पेन्सिल्स आहेत, तर हे खर्च कुठून काढायचे. तर हे खूप मोठा मतलब माझ्या डोक्यात होतं की खर्च नेहमी दिवस रात्रचा खर्च कुठून आणायचा. बाबांनी सरळ सरळ म्हणाले होते की माझी मोठी बहीण पण इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, तर त्याचा पूर्ण खर्च बाबा देत होते. बाबा म्हणाले मी दोघांना नाही सपोर्ट करू शकतो. तर तेव्हाच माझ्या कॉलेजचे एक प्रोफेसर होते, त्यांनी एक NGOचे नाव सांगितले, फाउंडेशन फॉर एक्सिलन्स. त्यांच्याकडे अप्लाय केलं होतं. जेवढे 90% मार्क्स अबव असेल तर दे वर स्पॉन्सर. त्यांनी 25,000 रुपये प्रत्येक वर्ष, सो 2,000 रुपये प्रत्येक महिन्याचा खर्च दिले. आणि आय रिमेंबर ते 2,000 रुपये पूर्ण महिन्यावर, 500 रुपये प्रत्येक आठवडा. सो प्रत्येक दिवस 100 रुपयामध्ये तुम्हाला मॅनेज करायचे. सो ते कॅल्क्युलेशन प्रॉपर करावं लागते. 100 रुपयामध्ये दिवसच्या ऑटोचं भाडं आहे आणि त्यानंतर नाश्ता आणि इव्हनिंगचे स्नॅक्स. तर जेव्हा कॅन्टीनमध्ये सर्व फ्रेंड्स काही ना काही ऑर्डर करून खायचे, तेव्हा तुम्ही त्यांना बघायचे की तुम्हाला ऑर्डर नाही करता येणार, बिकॉज यू नो यू कॅनॉट अफोर्ड इट. पूर्ण आठवड्याचं जे बॅलन्स शीट आहे दॅट विल गो बॅड. तर संध्याकाळी माझे जेवढे फ्रेंड्स आहेत ते काही ना काही ऑर्डर करायचे बाहेरून खायलासाठी. तर आय वूड ऑर्डर 5 रुपयाच्या मॅगी. सो दॅट वॉज देअर. 5 रुपयाच्या मॅगी ऑर्डर करून त्याला आपण जे केटली होते ना, केटलीमध्ये बनायचे. सो आय रिकॉल की दोज टाइम वर डिफिकल्ट. खूप वियर्ड, मतलब अवघड वाटत होतं की इतकी कष्ट किती वर्ष करायचे ना. सो ॲट वन पॉईंट ऑफ टाइम तुम्हाला वाटते की आत्ता नको, किती मेहनत करायची ह्याच्यासाठी. बट देन इट इज अ फेज. आता जेव्हा आपण त्या विषयावर विचार करतो, आता मी तुम्हाला सांगते, सो आय फील की ते मला ग्राउंडेड ठेवलं. इट मेक्स मी बिलीव्ह की जेवढे मेहनत करून मी आज आलेले आहेत आणि ह्या पोस्टवर बसलेले आहेत, तर माझी किती मोठी एक रेस्पॉन्सिबिलिटी आहे कळली. आणि हे मी तुमच्यासोबत ह्याच्यासाठी शेअर करते. आय एम नॉट शेअरिंग फॉर एनी सिम्पथी. मी तुमच्यासोबत हे सिम्पथीसाठी शेअर करत नाही, मी ह्याच्यासाठी शेअर करत आहे. अडचण इथे बसलेल्या प्रत्येक मुलाच्या लाईफला काही ना काही असतं. त्या अडचणला तुम्ही तुमच्या लाईफच्या बॉटलनेक करायची की नाही मला पुढे जाता येत नाही, की त्याला जिद्दमध्ये कन्वर्ट करायचं. त्याला जिद्दमध्ये कन्वर्ट करायचं तर तुम्ही नक्की पुढे जा. जसं म्हणाले की व्हॉट वॉज द बिगेस्ट सेटबॅक. माझी नोकरी लागली, इंजिनिअरिंग झालं, नोकरी लागली. I got through Steel Authority of India Limited. I worked in Rourkela Steel Plant for 5 years. So it's a big public sector undertaking. So गव्हर्नमेंट नोकरी होता आणि माझी पोस्टिंग राऊरकेलामध्ये झाली, जे माझं होमटाऊन आहे. सो त्याच्यापेक्षा मोठा काहीच नव्हता. आय वर्क फॉर 5 years. तर त्याच्या मागे पण स्टोरी आहे, त्याच्यासाठी मी 5 वर्ष नोकरी केली बिफोर गिविंग UPSC. त्यानंतर माझं लग्न झालं 2017ला आणि 2018ला मी रिझाईन केलं आणि माझं फर्स्ट सिरियस अटेम्प्ट दिलं होतं. आय हॅव गिवन 5 attempts. 3 अटेम्प्ट असंच कॉलेजमध्ये असताना सर्व फ्रेंड्स जात होते म्हणून दिलं होतं, पण कधी सिरियसली नाही दिलं होतं. 2018 वॉज माय फर्स्ट सिरियस अटेम्प्ट. आणि त्या अटेम्प्टमध्ये मी नोकरी ऑलरेडी सोडले होते आणि माझं झालं नाही. सो दॅट इज वेन आय वॉज कम्प्लिटली डिप्रेस्ड. आय वॉज 27 ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम. माझे सर्व फ्रेंड्स US सेटल्ड, कोणी बाहेर आहे, दिवस रात्र फेसबुकला स्टेटस आहेत, आय एम एन्जॉईंग, आय एम डुईंग फन. आणि मी काय करत होते, मी दिवस रात्र घरी बसून अभ्यास करत होते. सो दॅट वॉज व्हेरी डिफिकल्ट. माझं सॅलरी जी येत होता दर महिना, फायनान्शियल इंडिपेंडन्स गॉन. माझं लग्न झालेलं आहे, आता फॅमिलीमध्ये सांगत आहे की मुलं बाळ करा, ते संपला विषय. सो इट वॉज अ व्हेरी स्ट्रेसफुल टाईम की माझं जरी ह्या वर्षी UPSC नाही निघणार तर मी करणार काय नेमकी ह्यानंतर. सो दॅट फेज वॉज व्हेरी व्हेरी
दॅट वॉज द लोएस्ट पॉइंट ऑफ माय लाईफ. आणि 2019ला जसं मॅडम म्हणाले की पूर्ण एक वर्षाचं सायकल आहे. प्रिलिम्स द्या, 3 महिना वेट करा, त्यानंतर मेन्स होईल, परत 3 महिना वेट करा. हे वेटिंग पिरियडमध्ये इतकं यू गेट स्ट्रेस्ड अँड पेशन्स. तर प्रत्येक टप्प्याला एक्झाम दिल्यानंतर आय यू थिंक की आत्ता नाही झालं. सो आय डोंट नो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डिप्रेशन, पण देर वेर सुसायडल फिलिंग्स तेव्हा. बिकॉज माझ्या हजबंडचं जस्ट मुंबईला ट्रान्सफर झालं होता. ही वॉज गोइंग टू ऑफिस द होल डे आणि मी घरी बसून एकटंच ब्लँकली स्टेअर करायची की रिझल्ट येणार आणि माझं होईल नाही होईल काय होणार. सो आय हॅव ऑलवेज बीन फर्स्ट इन माय लाईफ, बट दिस ॲक्च्युली ब्रोक मी. अँड then still then I got through. I gave lot of other exams. I got through many other exams. That was the high point. But there will be time when you are at your lowest. आणि तेव्हा you have to remember की मी हे जर्नी कशासाठी स्टार्ट केलं. You always have to go back to the starting. जे इतका मेहनत इतका कष्ट मी करत आहे कशासाठी. Then you will realize की if your motivation is wrong ना, जरी तुम्हाला पैसेसाठी पाहिजे, फेमसाठी पाहिजे, you will always get demotivated again. If your motivation is I want to give back to the society, I want to work for people, I want to work for my own satisfaction, तर तुम्ही नक्की पुढे जाल. So have your goal and your motivation there. That is most important. Yes, that is the thing. Actually मला असं वाटतं की तुमच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उकल मॅडमनी इथे आता केलेली आहे. खरं म्हणजे असं म्हणतात की सोनं जितकं भट्टीमध्ये तापतं 24 कॅरेट्स तेवढं ते चकाकून निघत असतं. आणि हा संघर्षाची जी वाटचाल आहे आणि त्याच्यामध्ये असणारे क्षण आहे आणि याच्यामध्ये असणारं आपलं जे स्ट्रेस मॅनेजमेंट ज्याला म्हणतो, तणाव व्यवस्थापन आहे, टाईम मॅनेजमेंट आहे, फॅमिली करिअर याच्यामधलं स्ट्रगल जे जनरली महिलांना करावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टींमधून स्वतःचा एक मार्ग काढत एक समोर एक कमिटेड ज्याला कॉन्फिडन्स असा होता की माझं ध्येय जे आहे की समाजाच्या सुव्यवस्थेसाठी मला IAS बनायचं. हे जे ध्येय आहे हे महामानवांचं ध्येय जे महाराष्ट्र भूमीमध्ये आपण शाहू फुले आंबेडकरांनी पण दिलं. तर हे ध्येय समोर ठेवणं म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही जेवढे काही बसलेले आहात परीक्षेला कदाचित असं वाटतं की माझा अटेम्प्ट आहे. मॅडम म्हणतात इतक्या अटेम्प्ट नंतर नेहमीचं फर्स्ट असून सुद्धा एक क्षण आपल्या वाट्याला येतो. पण अशा वाट्याला त्यांच्या मनामध्ये जो क्षण आला तो आपल्याशी शेअर करत असताना पुन्हा मी आपले चेहरे इथे वाचले आहेत आणि तो क्षण तिथे मोडून न जाणं. एपीजेंच्या मला काही कवी ओळी आठवतात की नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग, स्टँड अप द डिग्निटी, डिव्हिनिटी, एनर्जी, पोटॅन्शियल विदिन यू. आणि मॅडमच्या वागण्या बोलण्यामधून मला एक दिसलं की त्यांनी ठाणली असं म्हणतो ना आपण, इफ आय कॅन देन आय कॅन, इफ आय कॅनॉट आय. म्हणून ह्या ज्या गोष्टीमधून आपल्याला जे माणूस इथे विद्यार्थी आमचा मॅडम पूर्ण ग्रामीण आहे, काही शहरी आहे, कष्टकरी कामकरी शेतकऱ्याच्या घरातला साधारण घरातले इथे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या मनामध्ये कुठंतरी एक स्वप्नांचं बीजारोपण झालेलं आहे. त्याला तुम्ही छान खतपाणी आता घालतायत की त्यांना असं वाटतं नाही येस आय कॅन डू ऑल्सो. कारण मॅडमला जमलेलं आहे, कारण परिस्थिती माणसाची कमी जास्त प्रमाणात अशी असते. आता हा सगळा प्रवास मॅडमने आत्तापर्यंत सांगितला कसं केलं. तुमच्या मनामध्ये एक प्रश्न नक्कीच येत असेल की अभ्यास करत असताना जसं नियोजन केलं त्यांनी, आयुष्याचं नियोजनामध्ये अभ्यासाचं आहे, करिअर आहे, काही सोडलं नाही आणि कुठंही मोडल्या नाही आहेत, वाकल्या नाही आहेत, झुकल्या नाही आहेत. हा जो विषय माणसाच्या, मग तो स्त्री असो की पुरुष असो, ही ताकद जी असते ज्याला म्हणतो निराश होऊन निश्चय करण्याचं सोडणं म्हणजे आत्मप्रगतीचा मार्ग बंद करणं असतो. त्यांनी आपण बघा आता स्वोक ॲनालिसिस, मी त्यांना एक तुमच्या वतीनंच प्रश्न विचारते आहे की माणसानी समजा विद्यार्थी एखादा बसलाय तर त्याने हाऊ ही कॅन अंडरस्टँड हिमसेल्फ इन इंट्रोस्पेक्शन, की त्याचं स्वॉक ॲनालिसिस जर केलं तर ते विद्यार्थ्यांनी कसं करावं, वेदर ही इज इलिजिबल टू फेस फॉर दिस सिव्हिल सर्व्हिसेस. ते कारण खूप जणांना एक अट्रॅक्शन असतं, नाही मला लाल दिव्याची गाडी पाहिजे, मला असं बसायचं, तरी सुद्धा मिनिमम इलिजिबिलिटी क्रायटेरिया विद्यार्थ्यांमध्ये कसा, कारण माझ्या कॉलेजचे बरेचसे विद्यार्थी म्हणतात नाही मॅडम IAS व्हायचं, मी कॉलेजला येणार नाही, जे जस्ट डुईंग क्लासेस वगैरे करतात. तर मिनिमम मुलांमध्ये कोणत्या क्वालिटीज असाव्या की आणि सी इफ इट इज देअर. I don't think so. I am still, you have lots of years of experience, madam. आणि मुलांना इतकं स्टडी करत असतात, so you must be having that. आता
तुम्ही बघून सांगू शकता की ह्यामध्ये तेज आहे ते होऊ शकते, पण आय डोंट थिंक सो आय एम क्वालिफाईड इनफ. मला फक्त वाटते की वो जो कहते ना फायर इन द बेली, तेच मला वाटते इज द बिगेस्ट मोटिवेशन. माझी जसं मॅडमनी म्हणाली माझी जिद्द, माझी एक जिद्द होती की मला व्हायची. कशासाठी जिद्द होती माझी आई, जेव्हा मी क्लास 10th मध्ये माझा नंबर आला, आय गॉट 96.3% ऑल ओव्हर स्टेटला ICSEला माझे 4th रँक होता. मी खूप खुश होऊन, बिकॉज आय हॅव बीन फर्स्ट थ्रू आउट माय लाईफ. आय हॅव ऑलवेज बीन गुड एट अकॅडमिक्स. आय एम द बेस्ट ओरेटर. आय हॅव गॉट प्राइजेस इन एसे. आय राईट पोएम्स. आय यूज टू डू एव्हरीथिंग इन स्कूल. पण माझी आई कधी खूप जास्त खुश होत नव्हती. आणि माझ्या लाईफच्या एकमेक काय म्हणतात एम होता आईला खुश करायचं, बिकॉज आईला मुलगा पाहिजे होता. क्या बात आहे, क्या बात आहे, व्हेरी नाईस. मी जेव्हा घरी गेली ना, 10th रिझल्ट आला, एव्हरीवन वॉज व्हेरी हॅपी. सर्व कॉंग्रॅच्युलेट करत होते. माझ्या शाळामध्ये कोणी कधी 92% वर गेला नव्हता आणि फर्स्ट टाइम आय स्कोर 96.3%. आता तरी 100%चं चलन आहे. सो आय वेंट होम, रॅन आणि आईला सांगितले. आईने जस्ट लंच केला होता. मी आई मला 96.3 मार्क्स मिळाला, मी पूर्ण स्टेटमध्ये 4th रँकला आहे. तर आई म्हणलं ओके. म्हणलं ओके. आई म्हणाली, मी म्हणाल तू खुश नाही झाली? तर आई म्हणाली ज्या दिवशी तू कलेक्टर होईल त्या दिवशी मी खुश होईल. तर दॅट स्ट्रेंथेंड माय बिलीफ की आईला मला कलेक्टर म्हणून बघायचं आहे. सो मी नक्की कलेक्टर होईल, बिकॉज आईला खुश करायचं आहे. आजपर्यंत पण वी आर बोथ सिस्टर्स आर ट्राइंग टू मेक आवर मदर हॅपी. शी इज नेव्हर हॅपी. That's a good thing for you then. That is a good thing for you to motivate and to be in. So she was my biggest motivator because I have seen माझी आईचे स्ट्रगल. मला वाटते की जस्ट क्लास 5 पर्यंत अभ्यास करून त्यांनी दोन्ही मुलींना इतकं वेल सेटल्ड केलं. माय सिस्टर इज at a very high ranking post in PSU Bharat Heavy Electrical Limited. She is an electrical engineer. आम्ही दोघांना त्यांनी चांगला अभ्यास केला. तर मला वाटतं माझ्या आईचे जे मेहनत आहे, त्याचे जे सॅक्रिफाईस आहे, त्याला हे करायला पाहिजे. सो दॅट वॉज वन ऑफ द मोस्ट मोटिवेटिंग फॅक्टर्स. सो ते जे जिद्द आहे. आणि फर्स्टला ह्याच्या पूर्वी जे मी सांगितलं होतं, तुमचं मोटिवेशन काय आहे टू बिकम an IAS or an MPSC, if you want to qualify MPSC or any job in the world for that sake. Let's not specifically, because I'm an IAS officer, मी त्या अँगलवरून सांगत आहे. तुम्हाला जरी पोलीस ऑफिसर व्हायचे, नर्स व्हायचे, डॉक्टर व्हायचे, इंजिनियर व्हायचे, एनिथिंग यू वॉन्ट टू बिकम, तुमचं मोटिवेशन काय आहे त्याच्यासाठी? इफ यू आर ट्राईंग फॉर अन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, होत गेला तरी ठीक आहे. युअर मोटिवेशन इज द सॅलरी विच इज अ कॉन्स्टंट सोर्स. दॅट इज ओके. पण तुम्हाला जरी काही करायचेच आहे तर त्याच्यासाठी तुमचं बेसिक मोटिवेशन काय आहे? आणि दॅट शुड ऑलवेज कीप यू पुशिंग फॉरवर्ड. तुम्ही जरी हताश होऊन गेले की आता नाही होणार, तर नाही होणार. ॲज शी सेड, इफ आय वॉन्ट टू डू इट आय विल डू इट. इफ आय कॅनॉट डू इट आय विल नॉट डू इट. इट इज बेसिकली दॅट. मला वाटते माझ्या पूर्ण जर्नीमध्ये माझं फोकस, माझं प्लॅनिंग, खूप जास्त प्लॅनिंग केलं होतं मी. आणि त्यानंतर माझं जे डिटर्मिनेशन होतं की मला करायचं, आणि हार्डवर्क. देर इज नो सबस्टिट्यूट टू हार्डवर्क. 5 वर्ष लागलं मला टू स्पेसिफिकली स्ट्रेंथन माय फंडामेंटल्स अँड गिव्ह माय फर्स्ट सिरियस अटेम्प्ट इन 2018. 2018ला माझ्या अटेम्प्टमध्ये फक्त 7 मार्क्सला माझ्या मेन्स एक्झाममध्ये कट ऑफ हे झालं. सो आय थिंक सो की दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. बिलकुल. मला एक म्हणायचं आहे की तुमच्या मनातली जी प्रश्नांची जी उकल आहेत ना, तुम्हाला आता जाणवत आहे की हार्डवर्कला सबस्टिट्यूट नाही आहे. हार्डवर्क आपण जर त्यांना, जर त्यांच्या जीवनाचा जर मोठं ध्येय, एखादं काय आहे मनामध्ये, आपण थॉट कोणता आहे, तर इट इज ओनली हार्डवर्क. जसं असं म्हणतात की इग्नायटेड माइंड्स आर मोर पॉवरफुल दॅन एनी थर्मोन्युक्लिअर वेपन्स. इग्नायटेड माइंड म्हणजे आग लागली पाहिजे. आग लागणं समजतंय ना? जेव्हा पोटाला आई लाडाने जेव्हा ताट वाढते, बेटा खाऊन घे, मुलगी म्हणजे नाही मला ही भाजी आवडत नाही, पण अशी आई जर असेल तर तुला आवडत नसेल तर जेवू नको, उपाशी राहा, अशी आई मिळाली आहे. लक्षात घ्या तुम्ही. जेव्हा लाड करणारे पॅरेंट्स, कदाचित पॅरेंट्सही आपण शेअर कराल पॅरेंट्ससोबत सुद्धा, की ज्या वेळेस आई छोट्या छोट्या गोष्टीला, KG नर्सरीमध्ये मुलगा असतो, 100पैकी मला माझ्या मुलाला कमी मार्क मिळाले म्हणून शिक्षकांची हुज्जत घालणारे आईवडील आपण बघितलेले. पण जीवनाच्या परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी जी आई, मला नाही वाटत की साक्षरतेचा आणि तुमच्या स्वप्नांचा काही संबंध आता यांच्या आईसाहेबांकडे म्हणून मला वाटत नाही आहे. कारण मुलांना स्वप्न कशी दाखवावीत
आई जेव्हा असमाधानी असते तेव्हा मुलं करण्याला प्रवृत्त होतात. सपोज शी इज हॅपी इन बिटवीन, थोडं अच्छा हो गया बेटा, मिल गए मार्क, अभी बहुत हो गया, तो थोडासा असं वाटतं आपल्याला कुठंतरी. पण आईला खुश करण्यासाठी ही जी छलांग आहे, क्वांटम जम्प ज्याला आपण म्हणू, ही त्यांनी आयुष्यामध्ये जी घेतली आहे, ही आपल्या आईला खुश करण्यासाठी जरी म्हटलं, पण त्याला आवश्यक असणारी जी जिद्द आहे, जी मेहनत आहे, जे फोकस्ड आहे. अजून एक त्यांनी एक विषय काढला की माझे मित्रमैत्रिणी फेसबुक वगैरे असं करतायत, आपण करतो, कुठेतरी करतो. ह्या सोशल मीडियाच्या तुमच्याच वयाच्या कमी जास्त आहेत मॅडम. इथे काही फार डिफरन्स आहे असं मला वाटत नाही. ज्या वेळेस आजची पिढी, म्हणजे आता माझा महत्त्वाचा प्रश्न मला वाटतोय सातत्याने, हा माझ्या डोक्यात सारखा येतोय की फेसबुक आहे, इन्स्टा आहे, काही झालं की पटकन फोटो टाकायचं, मी असं आहे, मी तसं आहे, खूप छान सेल्फी, हे ते सगळं शेअर करतं. अशा ह्या जगामध्ये डायव्हर्शन्सला टाळून हाऊ टू कॉन्सन्ट्रेट हा विषय त्यांनी सांगितला सातत्याने. पण पुन्हा एकदा आमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींसाठी की हे डायव्हर्शनचं जर कोणती मेंटल सायकोलॉजी किंवा कोणती पॉवर तुम्ही वापरत होतात की जस्ट आय कीप असाइड ऑल दिस व्हॉट्सअप मेसेज ऑर व्हॉट एव्हर युअर जे अट्रॅक्शन जे आपल्याला वाटतं, तर ते कसं आपण मॅनेज केलं? सी, आम्ही सर्व समाजामध्ये राहतो. वी ऑल आर सोशल बीइंग्स. वी कॅनॉट जस्ट शील्ड आवरसेल्फ की मी बघतच नाही व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, काहीच बघत नाही, काहीच करत नाही. इफ यू आर डुईंग वेल अँड फाईन. मला वाटते प्रत्येक आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी एक टाईम आहे. यू विल हॅव युअर टाईम. तुमचा आत्ता फोकस आहे अभ्यास करायला. सो लेट्स फोकस ऑन दॅट. 1 वर्षानंतर वेन यू अचीव्ह युअर गोल, नाव आता मला कोणी सांगणार नाही ना तुम्ही पोस्ट करू नका, तू हे करू नका, ते करू नका. बिकॉज एव्हरीथिंग हॅज अ परफेक्ट टाईम मला वाटते. आणि सोसायटीमध्ये भरपूर लोक असणार हू विल ट्राय टू पुल यू डाऊन, की कोणी जास्त पोस्ट केला त्याला बघून मला जेलसी होते, की मला वाईट वाटते, माझ्याकडे नाही आहे. ज्यात माझा मित्र जेव्हा प्रत्येक दिवस संध्याकाळी नूडल्स मागवायचे, नूडल्स इज माय फेवरेट फूड. मतलब आय शुड नॉट से लाईक दॅट, बट समहाव आय रिअली लव्ह इट. आणि आत्ता आय कॅन ऑर्डर एव्हरी डे, बट आय डोंट ऑर्डर बिकॉज ऑफ हेल्थ इश्यूज. बट तेव्हा मला वाटत होतं की ते सर्व खात आहेत आणि मी काय खात, मॅगी नसेल तर मिक्सचर, मुरमुरे आणि मिक्सचर खात होते. सो दॅट वॉज माई टाइम. नो, मेरा वक्त भी आएगा, है ना. हमेशा ये सोचना है कि मेरा दिन भी आएगा. ये बहुत सही है, मेरा वक्त आएगा, मेरा वक्त आएगा. और जिस दिन आएगा ना, वही सारे जो फ्रेंड्स जो बोल रहे थे माय गॉड यू आर सो लो क्लास, तेरे पास कपड़े भी नहीं है, कैसे तैयार होती है, चंपी से रहती है. I used to look so shabby all the time. I did not know how to dress up well, how to get in those rich clothes and everything. My best friend was the richest girl in the school. असं पण होतं. तर त्याच्या बर्थडे पार्टीला जेव्हा मी जायचे तर शी वुड से, हे बघ 4 क्रीम, ती सर्व 4 क्रीम मी लावूनच शाळा जाते. तर आय यूज टू थिंक मी तर क्रीमच लावून जात नाही शाळा. सो दिस विल कम इन युअर लाईफ, बट डिपेंड्स की तुम्ही त्याच्या कसं रिॲक्ट करता, है ना. योर रिॲक्शन गिव्स मिनिंग. ते फेसबुक पोस्ट असे, इंस्टाग्राम पोस्टचे रिॲक्शन, तुम्हाला ते बघून बी हॅपी फॉर युअर फ्रेंड, चला चांगली बाब आहे ते फिरायला जातात. माझं पण जेव्हा वेळ असेल की मला जेव्हा मी करू शकणार, मी पण फिरायला जाणार. सो यू विल हॅव युअर टाईम. बट त्या पोस्ट जरी तुम्हाला असं एफेक्ट करत आहेत की शिट नाही, अभ्यास होत नाही, एग्जाम पण निघत नाही, मी फिरायला पण जात नाही, क्या कर रही हूँ मैं जिंदगी में, क्या कर रहा हूँ. That is the biggest problem. When I achieved when I scored all India rank 10, and every Tom, Dick and Harry in the world wanted to associate themselves with me. Everyone wanted, जसं मॅडमनी म्हणाले, सेल्फी घ्यायचं होतं त्यांना माझ्यासोबत. तेव्हा मी चांगले कपडे घातलेले आहेत, माझ्या गुच्चीच्या पर्स आहेत, की माझे हेअर स्पा झालेले आहेत. नो वन गिव्ह अ केअर. सर्वांना तेव्हा काय पाहिजे होता, अ सेल्फी विथ एन IAS ऑफिसर. सो तुम्ही स्वतःच्या ओदा, your position, you make it to that place that nothing of this materialistic thing will. That should be your focus. And you don't have to become a very big officer. Become a very good human being. Do a lot of good work. तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये, whatever profession you choose, if you become a principal of a college and you are doing wonders, every student will come down and tell me, madam, तुमच्या सोबत आहे. You have to become the best in your own profession. And everyone else will come and be with you. Look at her experience, the one they said in her bio. That defines how much she has worked in her own sector. तुम्ही स्वतःच्या सेक्टरमध्ये चांगलं
बी द हायेस्ट यू कॅन. आणि दिस ऑल पोस्ट, फेसबुक, इंस्टाग्राम, दिस विल नॉट मॅटर. इट मॅटर्स वेन यू गिव्ह इम्पॉर्टन्स. है ना? आम्हाला प्रत्येक माणसं काही ना काही बोलतच असतात. तुम्ही जरी प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट करणार तर कोणाचं काय होते? तुमच्याच डोक्यामध्ये 100 गोष्टी चालत असतात. ते बोललं ठीक आहे, त्याचं हक आहे बोलणं, ते बोललं, मी त्याला ऍक्सेप्ट करत आहे की मी माझं लाईनला. मी 5 वर्ष जॉब करताना, दॅट वॉज आवर फर्स्ट जॉब. आम्ही सर्व 22 इयर्सचे होतो. सो सॅटर्डे संडे मीन्स पार्टी. सॅटर्डे झाला, संध्याकाळी सर्व फ्रेंड्सनी कोणाच्या घरी जायचे आणि सर्वांनी पार्टी करायची. दॅट वॉज मॅन्डेटरी. मी काय म्हणायची 5 वर्षापर्यंत नाही, मला अभ्यास करायचा. सॅटर्डे माझा अभ्यास डे होता, बिकॉज त्या दिवशी मला जास्त वेळ मिळत होता. आणि संडे रिव्हिजन डे होता माझा. तर हे फ्रेंड्स मला प्रत्येक वेळी नेहमी म्हणायचे, तूने इतने साल पढ़ के क्या कर लिया, आज तक तो निकला नाही तेरा. तर ते प्रत्येक वेळीचे टॉन्ट आहेत. आणि मला वाटते ते भरपूर मुलं असं असणार, त्यांच्या फ्रेंड्स म्हणणारच की इतना पढ़ के क्या ही कर लिया तुमने, है ना? बट देन मैंने जब कर लिया तो वो फ्रेंड्स, जब मैंने वो कर लिया तो वही फ्रेंड्स हैं जो आज तक एवरीडे टेक्स्ट मी कि मैंने बोला था तेरा तो निकलेगा ही. So ऐसा नहीं कि I did not party with my friends. I had my days. I had my movie days. I had my outing days. Me Sunday to Sunday. मॅडमनी आता जे सांगितलं तर आपल्या आपण जेव्हा आयुष्यामध्ये मी सांगितलं किती क्वेश्चन्स येतात, असं कुठं वाटतं एव्हरीथिंग. आपण असं म्हणतो की सगळं काही जीवनामध्ये वयाला साजेशी असणारी जी भावना आहे, पार्टीला जावं, चुकीचं नाहीये. परंतु मॅडमचं एक वाक्य बघा सगळ्यांच्या लक्षात घ्या. वन शुड बी व्हेरी फोकस्ड. इफ यू वॉन्ट टू अचीव्ह समथिंग इन युअर लाईफ, आपल्याला जर काही करायचं असेल जीवनामध्ये, आपल्या आयुष्याला एक वळण लावण्यासाठी आपल्या जीवनाचा रिमोट जो आहे ना आपल्या हातामध्ये. आपण रिस्पॉन्स करतोय, रिप्लाय करतोय की रिॲक्ट करतोय. म्हणजे हा अतिशय महत्वाचा पॉईंट मॅडमने सांगितलं. कदाचित अनुभव होता, आम्ही साठीच्या जवळ चाललेलो आहे की ज्यावेळेस मी जिजाऊ मासाहेबांचं एक चित्रपटामध्ये जेव्हा भूमिका मी जेव्हा केली, तर त्यावेळेस असं म्हणायचं मग काय, तो एक मानाची गोष्ट आहे. मग आपण करायचंय की रिस्पॉन्स करायचंय की आपण रिॲक्ट करायचं, हे जास्त त्याने ठरवायचं. इफ यू डुईंग गुड, आपण आपल्या जीवनामध्ये एखादी गोष्ट ठरवली तर ती पूर्ण करण्यासाठी आपण म्हणतो ना की अणु रेणू आपलं पूर्ण मनात सगळे 5 सेन्सेस फिक्स असेल, कॉन्सन्ट्रेट when you achieve in that. And the biggest achievement, whatever you have decided, ते ज्याला म्हणतो ना आग लागली, भूक लागली, भुकेचं फिलिंग ज्याला समजते ना त्याला आणि अन्नाचा अर्थ समजते. मी सांगू शकते की नाही ते, परंतु ज्याला एखाद्याला जे नसणं आहे, जे न्यून ते पूर्ण करणं ज्याला म्हणतो. तसं जयंती आहे, आपण सावित्रीबाई ते अर्थ ज्यांनी सांगितलेला आहे जेव्हा वापरतो तर नुसतं ते वापरणं नाही, ते जीवनामध्ये आपल्याला त्याला उतरवण्यासाठी आपल्याला अनेक अशा वेगवेगळ्या प्रसंगामधून जात असताना आपण कसं सिद्ध करतोय. सुद्धा माझ्या आईची आठवण आहे की जस्ट आय गॉट मॅरिड ॲट द एज ऑफ 18. तर त्यावेळेसपासून आतापर्यंतचा जो प्रवास आहे, जस्ट आय म्हणजे गोइंग टू अनफोल्ड युअर पर्सनॅलिटी, जस्ट आय हॅव्हिंग द सेम फिलिंग इन माय माइंड की आपण एखादं गोष्ट ठरवल्यानंतर आपण कशी करत असतो. तर ठरवून माझ्या मैत्रिणीचं बसलेलं आहे, आपण नुसतंच की लग्न झालं आणि त्याला स्टॉप केलं. आपण जे ठरवतो आपल्या जीवनाचा शिल्पकार हा आपण असतो. आणि हे मॅनेजमेंट आहे लाईफचं, कुटुंबाचं, वेळेचं, विचारांचं, आपल्या आयुष्याचं, आपल्या स्वप्नांचं मॅनेजमेंट.
हे सगळं मॅनेजमेंटचं गणित आपण करत असताना मी मॅडमच्या एका प्रश्नाकडे मी येते आहे की हे जे मॅनेजमेंट ऑफ लाईफ, हाऊ यू फील व्हाईल यू गो लुक बॅक टू युअर लाईफ वन्स अगेन. आपण ज्याला म्हणतो एक नूडल्स खाणारं मुलगी ज्यावेळेस ऑर्डर करताना लक्षात घ्या, इथं माझ्या शिवाजीला पण काम करायची, तिथे पण विद्यार्थी त्यांना जेवायला सुद्धा होते की जेवायला नसतानाही त्या मुलांना आपण जेव्हा म्हणतो की काही नाही आहे, त्यांना पैसे नाही आहेत, जसं आम्ही याचं पण आठवण काढते जाधव म्हणून आमच्या ऑलिम्पिकमध्ये गेला काही नव्हतं, परंतु तो आता एक तर त्यावेळेस आपण ह्या मुलांचं जेव्हा जवळून त्यांचं लाईफ बघतो, छोटीशी त्यांना जसं मॅडमला एक पूरक असं मिळालं, जसं बाबासाहेब आंबेडकरांना सहजी भाऊसाहेबांना कुठेतरी मिळालं असेल म्हणून ते लंडनला गेले आणि ते सगळं. आणि हे सगळं करत असताना एखाद्याला असा एक आधारस्तंभ जेव्हा जीवनामध्ये मिळतो तर तो मिळवण्यासाठी असणारी आपल्यामध्ये असणारी लक्षात घ्या विद्यार्थ्यांना, म्हणजे प्रत्येकाला एक हात मिळतो, आपल्याला हात शोधता पण आला पाहिजे, मिळवता पण आला पाहिजे आणि तो शिकवता पण आला पाहिजे. ज्यावेळेस एखाद्याने मदत मॅडमला समजा केली आहे, ज्यांना केली आहे, तर त्यांना जर ते ऑल्सो फील प्राऊड की या मुलीसाठी आपण जे केलंय की त्यांनी हे पूर्ण अचीव्ह केलंय, तिला तो आनंद आहे, समाजाला आनंद, देशाला तो. तर आपल्या जीवनामध्ये हे करत असताना ही मॅनेजमेंट आहे. कारण जनरली मुलं जेव्हा शिकत असतात, कॉलेज करतात, घर सांभाळतात, म्हणजे आर्थिक परिस्थिती असते, तर हे मॅनेजमेंट करत असताना कोणत्या आपण एक टिप्स मॅनेज करिअर आहे सगळ्या होत नाही. स्पेसिफिकली मॅनेजमेंट आई डोंट नो. मला वाटते कि लाइफ मतलब मैं जीती चली गई और रास्ता अपने आप बनता गया. स्पेसिफिकली सपोर्ट फॅमिलीचे खूप महत्त्वाचे आहे. आई बाबा माझी मोठी बहीण हा तिघांचे सपोर्ट होता, माझं टीचर्सचे सपोर्ट होता. माझा फोकस होता की मला प्लॅनिंग करायची, माझ्या अभ्यासाचं प्लॅनिंग करायचं, जॉब करताना जॉबचं टायमिंग काय असावं, त्यानंतर घरी येऊन अभ्यास कसं करायचे, त्यानंतर सॅटर्डे संडेला अभ्यास कसं करायचे. दॅट वॉज माय होल प्लॅन. सो दॅट मॅनेजमेंट वॉज व्हेरी क्लिअर. माय प्लॅनिंग I have always been I'm a very planned person. मला प्लॅनिंग करायला खूप आवडते. सो दॅट आय नो की व्हॉट गोल्स मला अचीव्ह करायचे. स्पेसिफिकली UPSC पण पूर्ण वर्षभराचं माझं प्लॅनिंग की फर्स्ट महिन्याला माझं GS पेपर 1 पेपर 2 कम्प्लीट व्हायला पाहिजे. त्यानंतर माझं 3 महिन्यामध्ये एक राऊंड कम्प्लिशन संपल्यानंतर रिव्हिजन करणार. मला प्रत्येक वीकचं प्लॅनिंग होतं की ह्या वीकमध्ये सिलेबसच्या ह्या टॉपिक कव्हर व्हायला पाहिजे. जॉब करताना बिकॉज माय जॉब वॉज फ्रॉम 9:45 to 6 o'clock. ह्या टाइमला मला न्यूजपेपरच्या एवढे पार्ट करंट अफेअर्स हे कम्प्लीट करून घरी यायचे. सो दॅट घरी आल्यानंतर मी NCERTचं हे पार्ट अभ्यास करतो. सो दिस प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ यू. तुम्ही जरी नुसतं अभ्यास करत बसणार तर इट विल बिकम व्हेरी डिफिकल्ट. माझा प्लॅन होता की मी इंजिनिअरिंग केल्यानंतर जॉब जॉईन करणार. माझी दीदी आणि माझी दोघांची इच्छा होती की आम्ही आमच्या आई बाबांना स्टेबल करणार. बिकॉज आई बाबाला प्रत्येक वेळी वाटत होतं की मुलगा नाही आहे, त्या दोघांचं लग्न झालं तर आमचं देखरेख कोण करणार. सो आम्ही दोघींना, आणि आई प्रत्येक वेळी म्हणायची की तुझ्याकडून थोडी ना आम्ही पैसे घेणार, मुलींच्याकडून आम्ही पैसे घेतो. सो आम्ही दोघांच्या डोक्यात होतं की खर्च तर आम्ही आई बाबांचे सर्व करतच आहोत. इलेक्ट्रिसिटी बिल असो, पाणीचं बिल असो, घराचं काय असो, एव्हरीथिंग मी आणि माझी बहीण करतो. पण आम्ही दोघांच्या डोक्यात होते की आई बाबाला सेटल करायचे, त्यानंतर दोघांचं लग्न करायचे आणि त्यानंतर वी विल. सो आम्ही आमच्या आई बाबांसाठी मोठं घर तयार केलं, फर्स्ट फ्लोर आणि सेकंड फ्लोर. सो दॅट एक फ्लोर त्यांनी रेंटवर द्यायचे आणि त्यामधून जे प्रत्येक महिना रेंट येणार ते त्यांचं हातखर्च असतं. सो आपण 5 वर्षामध्ये पहिले बाबांचं तेच केलं. त्यानंतर माझी बहीणचं लग्न आणि दोघींना मिळून दॅट बी सेटल. त्यानंतर माझ्या लग्नासाठी मी अरेंज ऑल मनी. सो दिस वॉज द प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट फॉर ऑल थ्रू आवर करिअर. सो माझ्या डोक्यात होतं की मी पहिले माझ्या आई बाबांना फायनान्शियली इंडिपेंडेंट करायचे आणि त्यानंतर जॉब करायचे. अदरवाईज आई बाबाला बघू शकणार नाही, मी कोणाला विचारणार नाही की आय वॉज फायनान्शियली इंडिपेंडेंट. मी माझ्या नवऱ्याला कधी नाही सांगणार की माझ्या आई बाबाला पैसे त्यांना पाहिजे. सो आय सेटल्ड देम डाऊन
आय हॅड माय PF. माझे PFचे पैसे होते की माझ्या जे काही मला अभ्यास करायचे, टेस्ट जॉईन करायचे, त्याच्यासाठी पैसे पहिले मी जमा केले. मला वाटत होतं जेव्हा मी UPSC क्रॉस केले, आय वॉज ऑलरेडी 27+. इथे भरपूर असं मुलं असतात ज्यांच्या वय होऊन जाते, त्यांना वाटते की आता खूप शेवट झाली. जेव्हा UPSCला लबासनाला आय गॉट थ्रू, तिथे 22 वर्ष 21 वर्षाचे मुलं होते. तेव्हा वाटत होतं ना इतकं वर्ष वेस्ट केलं. पण मला आता वाटत नाही की ते वेस्ट केलं. आपल्या डोक्यात एक प्लॅनिंग होतं की असं 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 स्टेप बाय स्टेप लाईफला पुढे पुढे घेऊन जायचं. त्यानंतर लग्नानंतर आय लेफ्ट माय जॉब अँड सेटल्ड माय पेरेंट्स. सो दिस मॅनेजमेंट. त्यानंतर पण एकदा लग्न झालं की युजली देर इज अ प्रेशर की आता बाळं करा. सो यू विल ऑलवेज हॅव दॅट. और मुलांच्यासाठी असते की इतका अभ्यास नाही करायचे, तू लवकरात लवकर नोकरीला लावा आणि लग्न करा. यू कॅनॉट कीप ऑन प्रिपेअरिंग. सो तुमच्यावरती तर एक वेगळाच प्रेशर असते प्रत्येक वेळी की नोकरी होत नाही, तुला तुझं लग्न कसं करणार आपण. सो यू हॅव युअर प्लॅन्स. इफ यू विल युअर टाइम फॉर UPSC MPSC, तुमचे टार्गेट असायला पाहिजे की मी माझ्या स्वतःला 3 वर्षाचा वेळ देतो, 2 वर्षाचा वेळ देतो, त्यामध्ये मला हे अचीव करायचं. जरी नाही झालं तर आय विल हॅव अ प्लॅन. मी ह्यामध्ये अभ्यास करतो, त्यानंतर आय विल गो फॉरवर्ड. सो हॅव दिस प्लॅनिंग इम्पॉर्टंट फॉर एव्हरीवन. तुमचे प्लॅनिंग असायला पाहिजे. ब्लाइंडली रँडमली 5-5 वर्ष वेळ घालवू नका ह्यामध्ये की आज नसेल तर उद्या होईल. एव्हरीवन इज नॉट मेड फॉर इट. माय हजबंड हॅज appeared for UPSC 5 times, qualified mains 3 times, given interview 2 times, आणि 5व्या पर्यंत he could not. I was doing the job for 5 years because माझे हजबंड प्रिपेअर करत होते. सो त्यांचं प्रिपरेशन झालं. ही डिसाइडेड की माझ्याकडून होत नाही आता, मी जॉब जॉईन करते, तुम्ही आता प्रिपरेशन करा आणि आय विल सपोर्ट. तर ते प्रिपरेशन करताना मी त्यांना सपोर्ट करत होते आणि त्यानंतर ही सपोर्टेड. सो दॅट वॉज अ कम्प्लीट मॅनेजमेंट अँड प्लॅनिंग विच वी डिड. सो दॅट इज हाऊ युअर प्लॅनिंग शुड. डोंट prepare mindlessly. Have a goal and aim. Yes, this is very important suggestions and message. Very important. आपण ज्या वेळेस एखाद्या स्पर्धा परीक्षेमध्ये उतरतो की आता जसं जे उत्तर मला असं वाटतं तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न होतो आहे ना सगळ्यांना, तर तुमच्यामधूनही तो लिहून ठेवा जर एखादा स्लिप होत असेल तर ज्यावेळेस आपण प्लॅनिंगच्या शिवाय आपण जीवनाला काही अर्थ नाही आहे. मॅडमचं पहिल्यापासूनचं आहे फोकस, त्याच्यामध्ये असणारी कमिटमेंट, इंटिग्रिटी, हे सगळे विषय जेव्हा येतात ह्या सगळ्या प्लॅन करत असतात. आपण बघतो की नवीन एक उमेदीचा एक दीपक त्यांच्यामध्ये नेहमी प्रज्वलित की मला हे करायचं आहे, मला अचीव करायचं आहे, मला हे सगळं मिळवायचं आहे. संघर्षातून मार्ग त्यांनी दाखवला आहे. त्यांनी आपल्याला यशाचा मार्ग निवडत असताना येणारे जेवढे सेटबॅक्स आहेत त्याच्यावर कसं अचीव करायचं, हाऊ टू गेट रीड ऑफ ऑल कॅलॅमिटीज ऑर वॉट एव्हर मेंटल स्ट्रेसेस आहेत ते कसं करायचं हे पण सांगितलं. अडचणींवर जो विरोध जो झालेला आहे ते सगळं असतानाही कामामध्ये असणारं किंवा अभ्यासावर असणारं सातत्य त्यांनी टिकवून ठेवलं. वेगवेगळे निर्णय जेव्हा घेत असताना एक मानसिक तणाव किंवा दडपणाखाली असणारं काम जेव्हा एखादी अधिकारी करत असते, मला असं वाटतं कोणता पण अधिकारी जेव्हा असतो त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी असते. आणि एक आपण असं म्हणतो की आज तुम्ही अतिशय चांगल्या अशा जिल्हा परिषदच्या याच्यामध्ये जेव्हा एक अधिकारी म्हणून कार्यक्षम असा अधिकारी म्हणून जेव्हा आपण काम करत आहात तर एक रेजिस्टन्स टू चेंज असं सुद्धा असतं. एखादी नवीन काही करायचं असलं तर माणसाच्या मनामध्ये असं वाटतं की नाही, जसं तुम्ही मेळघाटवर मी आता येते आहे, आपण सगळं आता लाईफबद्दल ऐकलंय, मला असं वाटतं थोडंसं आता मॅडमच्या पर्सनल आत्ताच्या याच्यावर आपण फोकस करूया की जेव्हा मेळघाट मिशन 28 जेव्हा तुम्ही हातामध्ये घेतलं आणि ते करत असताना ज्या मिशनच्या माध्यमातून स्कॉच अवॉर्ड हा जो प्रवास आहे, तर एक जगताना आपण ज्यावेळेस आपण डाऊन टोडन पीपलचे सुद्धा जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला माहिती आहे. आपण जेव्हा जगतो तो संघर्ष ज्याला म्हणतो खाण्यापिण्यातून असेल, राहण्यातून असेल, विचारांमधून असेल, ते लिटरेटिव्ह कॉम्प्लेक्स कसा निर्माण होऊ द्यायचं आणि आपण आपला फोकस कसं ठेवायचं, हे सगळं बॅकग्राऊंड असताना आपण नेमकं ह्या तळागाळाच्या लोकांशी आपली नाळ कशी जोडली की हाऊ यू फील दॅट आय शुड वर्क इन दिस मेळघाट 28 मिशन. म्हणजे मला त्याच्या मागची पार्श्वभूमी पाहिजे, कारण बरेच जण काम करताना मी चेहरा मोहरा बदलून टाकेल एखाद्या हातामध्ये आल्यानंतर एक कमिटमेंट त्यांच्याजवळ असते. त्यामुळे फील अबाउट द मेळघाट. I was going through ethicsचे एक चॅप्टर आहे, त्यामध्ये आपण डेफिनेशन्स पडतो. त्यामध्ये एक स्पेसिफिकली देर आर 3 वर्ड्स: कंपॅशन, सिम्पथी, एम्पथी. कंपॅशन जेव्हा तुम्हाला कोणाच्यासाठी थोडासा
यू फील बॅड फॉर दॅट पर्सन. सिम्पथी म्हणे आम्ही कोणाला बघतो आणि तेव्हा म्हणतो असं किती गरीब आहेत, किती कष्ट आहे, तर तुम्हाला त्याच्यासाठी सिम्पथी होते. अँड देर इज एम्पथी. एम्पथी आहेत की वेन यू प्लेस युअर सेल्फ इन दॅट पर्सन शूज, तुम्ही त्या माणसाच्या जागावरती उभी असतात आणि विचार करतात की त्याला किती कष्ट होत आहे, तर त्याच्यासाठी मी काय करू शकते. आय ऑलवेज बिलीव्ह इन दॅट वर्ड की बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. हे महात्मा गांधींचे एक स्टेटमेंट आहे. समहाव आय एम व्हेरी इन्स्पायर्ड. मला माझ्या डोक्यात कधी नसते की मी पूर्ण जग बदलू शकते. आय नेव्हर फील. जेव्हा माझं सिलेक्शन झालं होतं ना, त्याच्या पूर्वी माझ्या डोक्यात होतं की वेन आय रिटायर, वेन आय गो बॅक, आय वॉन्ट टू सी की माझ्याकडे 100 लोक तरी असायला पाहिजे आणि सांगायला जे मॅडम तुम्ही आमच्यासाठी हे केलं होतं म्हणून माझ्या लाईफमध्ये एक मोठा चेंज आला. दॅट इज अ डेव्हलपमेंट वर्क विच यू डू. आय डू नॉट थिंक ऑल्सो की पूर्ण जिल्हा जे इतका मोठा आहे, ज्याचं 30 लाख पर्यंतची लोकसंख्या आहे, सर्वांच्या सर्व प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून घेईन. पण त्यांच्यासाठी माझ्या स्तरावरून जेवढे डेव्हलपमेंटचं कामं होऊ शकते ते नक्की करणार. आणि कोणाच्यासाठी करायला पाहिजे, जसं महात्मा गांधींच्या तालिस्मानच्या की द पोरेस्ट ऑफ द पर्सन, जे सर्व जास्त खाली आहेत, त्यांना जेव्हापर्यंत आम्ही वर आणणार नाही, बाकी सर्वांना एकत्र घेऊन पुढे कसं जायचं. आय वॉन्ट टू सी माय इंडिया ॲट द टॉप मोस्ट प्लेस इन द वर्ल्ड. जगामध्ये जरी भारताचं मान उंचवायचे आहेत, तर मोस्टली जे सर्वाधिक खाली आहेत त्यांना जेव्हापर्यंत आम्ही एक चांगलं लेवलपर्यंत आणणार नाही, तर पुढे कसं जायचं. फक्त श्रीमंतला श्रीमंत करून आम्ही कधीच पुढे जाऊ शकणार नाही. जे मागे राहणार ते राहूनच जाणार. आणि त्यांच्यासाठी कामं करायलासाठी IASच्या नियुक्ती होती. वी आर पोस्टेड इन दिस प्लेस. आमचे जे सीट आहेत ना, द मोमेंट यू सिट ऑन इट, इट इज नॉट अबाउट की सर्व गोष्टी जे सरळ चालू आहेत तसं चालवायचं. ते तर कोणी डंब माणसाला आणून तिथे बसून दिले पण चालते. 10 लाख मुलांच्या मधून जरी दिस 200 people are selected an IAS officer, we are just 5,000 IAS officers in all over India. फक्त 5,000 in 1.3 billion. So what do you think आमचा रोल काय? तेवढं रोल जरी कन्सिडर करून आपल्याला कामं नाही करता आलं तर फायदा काय. तर त्यामुळे मला वाटते की वेनेवर आय गो टू मेलघाट, एक तरी मला ते निसर्ग, इतका सौम्य निसर्ग आहे, सो ब्युटिफुल. अँड आय हॅव ऑलवेज, मी डहाणूमध्ये पालघरमध्ये कामं करत होते. दॅट वॉज ऑल्सो आदिवासी बहुल क्षेत्र होतं. आता इथे पण करत आहेत. एक तरी मला त्यांचा स्वभाव इतकं चांगलं वाटते, कधी कंप्लेन करत नाही. आता माझ्या ऑफिसला तुम्ही बसले की 100 लोक येतात आणि मॅडम हे प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम आहे, अतिक्रमण आहेत, भरपूर गोष्टी कंप्लेन असतात. त्यांच्याकडे गेले मी त्यांना विचारते तुम्हाला काय अडचण आहे का? काहीच नाही मॅडम, आम्ही समाधानी माणसं आहोत. सो दे डू नॉट हॅव एनी एक्सपेक्टेशन्स. बिकॉज ना त्यांचे एक्सपेक्टेशन्स खूप कमी असते, त्यांना काही जास्त पाहिजेच नाही. तर मला वाटते हे माणसांना किती गोष्टी माहितीच नाहीये. सो वी शुड वर्क टू अपलिफ्ट. आणि बाल मृत्यू, माता मृत्यू हे खूप जास्त एक मोठा इश्यू होता मेलघाटमध्ये, आता पण आहे. पण आपण आता त्याला एक कंट्रोलमध्ये आणलेलं आहे. आणि त्याच्यासाठी मला वाटते आरोग्य विभाग आणि वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट हे दोघी विभागांनी खूप चांगल्या प्रकारे कामं केले. आणि यामध्ये पण आशा, अंगणवाडी वर्कर आणि ANM हे तिघं जे ग्राउंड लेवलवरती काम करतात, ते महिलांच्या उत्साहात तुम्ही बघायला पाहिजे. तुम्ही कधी मेलघाटला जाणार आणि त्या महिलांना त्यांना किती मानधन मिळतं, व्हेरी इतकं जास्त नाही, पण रिअल सोशल वर्क ना ते माणसं. तुम्ही कधी अंगणवाडी ताईला भेटा, मेलघाटला जाऊन किती गोष्टी काही सांगणार आणि त्यांनी किती मेहनत केलेली. ते आता म्हणतात मॅडम, जेव्हा 1992 मध्ये मेलघाटमध्ये कुपोषण मृत्यूचा खूप गाजवला होता ना, तेव्हापासून आणि आता 25 वर्षानंतरचे खूप चेंजेस झाले. आम्ही सर्व खूप सजग झालेलो आहोत. मेलघाटच्या एरियामध्ये असं होते की प्रत्येक वेळी मृत्यू आपला अमरावती शहरामध्ये पण भरपूर होते, बालमृत्यू माता, पण गाजवते काय जास्त मेलघाट. पण तुम्ही स्वतः कधी मेलघाटला जाऊन व्हिजिट करा, खूप चेंजेस झालेले, लोक खूप सजग झालेले आहेत. भूमिका पडियार हे आहेत तिथे परिणाम, बिकॉज हे सोशल माइंडसेट आहे. ह्याला चेंज करायसाठी वेळ लागतो. स्वच्छ भारत अभियान जेव्हा आला, वॉशरूम यूज करायचे, हे किती मोठी. आज आपल्याला काय वाटतं तुम्हाला की वॉशरूम तर जायलाच पाहिजे, सर्वांनी शौचालय उपयोग करायला पाहिजे. 10 वर्ष खाली इट वॉज नॉट अ कॉन्सेप्ट. गावामध्ये डोक्यात होतं की बाहेरच जायचे, शौचालय कोण वापरतात. सो दिस ऑल आर बिहेवियरल चेंजेस. आणि ह्याला इम्प्लिमेंट करायसाठी मी फक्त 2 वर्षाला येऊन इथे इम्प्लिमेंट करू शकतो. हे मिशन मेलघाट 28 वॉज अ ब्रेनचाइल्ड ऑफ विशांत पंडा सर. त्यांनी 2022 सुरुवात केली होती आणि त्यानंतर
विच इज द स्टेट. मेलघाटच्या बाल मृत्यू सध्या स्टेट ॲव्हरेज मध्ये आहे. माता मृत्यू हॅज नियरली कम टू स्टेट ॲव्हरेज, बट देर इज स्टील अ गॅप. बट वी हॅव रिड्यूस्ड अराउंड 50%. इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीज जे आपण म्हणतो की सब सेंटर PHC मध्ये माताच्या डिलिव्हरी व्हायला पाहिजे ते होत नव्हतं. घरी प्रसूती झाले की महिलांना खूप अडचण होते, बाळांचे प्रॉपर केअर होत नाही, इन्फेक्शन होत असते. ते 75% होतं. तर 25% प्रसूती आपलं घरीच होत होतं, जे आपल्यासाठी खूप मोठी अडचण होती. सो नाव वी हॅव रिच्ड टू 97%. 3% इज अ एक्सेप्शन, जे इथे पण होऊ शकते, कोणाचे लगेच झालं तर दॅट. सो दॅट वॉज अ बिग अचीवमेंट फॉर अस. हे जे लोक ज्यांना भीती होत होता त्यांच्या डोक्यात आहेत की हे डॉक्टर आले की माझे मुलं की माझी बायकोला मारूनच टाकतात. सो दे विल किल देम. सो दॅट चेंज इन माइंडसेट टेक्स अँड दॅट आय थिंक सो मिशन मेलघाट 28 मध्ये आपण चेंज केलं. सो ऑल ऑफ यू ओव्हर हिअर, दिस इज द इम्पॅक्ट ऑफ युअर. दिस शुड बी युअर मोटिवेशन की ह्या लोकांच्या लाईफ मध्ये सच अ बिग पॉझिटिव्ह चेंज तुम्ही ह्या माध्यमातून. बिलकुल. मला असं वाटतं अक्षरशः एखादा IAS अधिकारी कसा विचार करू शकतो आणि कशा पद्धतीनं आपल्या कार्याच्या माध्यमातून कसा पुढे जाऊ शकतो हे आपण सांगितलं. आणि भाऊसाहेबांनी देखील हेच स्वप्न, ज्या भाऊसाहेबांच्या नावाने शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना झाली आहे, आमच्या मॅनेजमेंटचे सहकार्य हेमंत भाऊंनी आम्हाला इथे सांगितलं, हे सगळं जेव्हा होता टू अपलिफ्ट द डाउन टोडन पीपल, ये अपने जो अभी कहा तो अभी सबसे लास्ट में टू अपलिफ्ट द डाउन टोडन पीपल, हे एक ध्येय घेऊन आपण आपली वाटचाल आपण पूर्णपणे आपल्या कार्यकाळामध्ये करणार आहात. त्या वाटचालीला शुभेच्छा मनापासून आमच्या सर्वांच्या तर्फे देत असताना फक्त शेवटचं असं कोणतं एखादी टॅगलाईन किंवा अशी थॉट किंवा असं एक वाक्य एखादं असेल की दॅट मोटिवेट यू. आम्हाला ते माहिती आहे की हार्डवर्क आहे, परंतु तरीसुद्धा तुमच्या तोंडून किंवा एखादी ओळ जर तुम्ही एखादं सॉन्ग असेल, एखादं म्हण असेल, एखादं प्रोवर्ब असेल, व्हाट इज दैट कि जस्ट यू एनकरेज कि वो बच्चों को आप बताना चाहेंगे दैट मेक येस यू कॅन सर्च एट दॅट. कारण हे बघा, लक्षात घ्या, वय माणसाचं कोणतंही असलं तरी सुद्धा एक आयुष्य जगत असताना माझ्या भारत देशाच्या जडणघडणीसाठी, माझ्या समाज स्वास्थ्यासाठी आणि एक इनर चेंज आणण्यासाठीची जी काही कटिबद्धता संगीता महापात्र मॅडमच्या ज्या वागण्या बोलण्यामधून, विचारांमधून, चिंतनांमधून, कार्यकुशलतेमधून दिसते आहे, त्याला सलाम करत असताना त्यांच्या त्या ओळी आपण इथं ऐकूयात. आणि यानंतर आपण मला असं वाटतं की तुमच्या मनातले प्रश्न असतील तर कागदावर लिहून आपण मेल वगैरे काय करण्याचं प्रयत्न. मी शेवटला फक्त एवढेच सांगायचं होतं की जे अपलिफ्टमेंट ऑफ द डाऊन टोडन आहे, आम्ही त्यांच्यावरती काही एहसान करत नाही. वी आर ॲक्च्युली गिव्हिंग देम व्हॉट इज ड्यू टू देम. हे सर्वांच्या डोक्यात प्रत्येक वेळी असायला पाहिजे. ते गरीब माणसं आहे, त्यांचा उद्धार करून तुम्ही काही एहसान करत नाही त्यांच्यावरती. त्यांच्या राईट आहेत, त्यांना मिळत नाही आणि ते तुमच्या कामं आहेत, त्यांना ते उपलब्ध करून द्या. दॅट इज व्हॉट माय जॉब इज अँड दॅट इज हाऊ वी शुड. वी आर पब्लिक सर्वेंट्स अँड वी शुड ऑलवेज बिहेव लाईक पब्लिक सर्वेंट. हे जे मीडियाला चालू असते ना, बाबू कल्चर, हे करतात ते करतात, इट इज नॉट ट्रू. Hardly 5% of the IAS officers who are into this, who keep on posting pictures, because त्यांच्याकडे I don't know what work they do rather than posting. That is how it is. 95% of the bureaucracy is busy in doing work. We don't post. So त्यामुळे don't have this. Social media ला bashing करायला खूप सोपी असते, but that is not how we work. That should always be in your mind. And शेवटला I used to hear this song a lot. I just कैसे झुके ये आरज़ू, कैसे रुके मंजिल मुश्किल तो क्या, धुंधला साहिल तो क्या, तन्हाई. क्या बात है, क्या बात है. इट्स वेरी नाइस. सबसे लास्ट में मुझे तो एक सिंगर भी यहाँ पे दिखाई दी. वो तो मैंने ओपन ही नहीं किया. आई जस्ट मुझे तो ऐसा लग रहा है अभी कि जस्ट आई नॉट एबल टू अनफोल्ड युअर पर्सनैलिटी. अभी बहुत सारे क्या बोलते हैं, चलो पहलू अजून खूप सारे बाकी आहेत. शायद मेरे ख्याल से सेकंड ओपनिंग फिर से करना पड़ेगा अभी. So there will always be hurdles in your life. It depends ki how strong you stay. And तुमच्या questions regarding MPSC UPSC preparation specifically त्या अनुषंगाने तुम्ही
you write it down, you send it to us. Either I'll send you the replies. मी तुम्हाला सर्वांना रिप्लाय सेंड करून देते. मोस्टली तुम्हाला ते करंट अफेअर्स, जीएस प्रिपरेशन त्याचंच नेहमीचे डाऊट असते. आय विल क्लिअर इट. ठीक आहे. शेवटी एवढंच आहे, संघर्ष के मैदान छोड़कर न भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. इसका नाम है संजिता महापात्र. थैंक यू सो मच मैम.